विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या निकालानंतर सर्वजण हक्काबक्का राहिले किंवा आश्चर्यचकित झाले. अनेकांना अफाट वाटलं तर अनेकांना वाटलं की हा काहीतरी EVM घोटाळा आहे. आणि EVM घोटाळ्याच्या पोस्ट दरवर्षीप्रमाणे किंवा सालाबादप्रमाणे यावर्षीही फिरत आहेत. त्यात फारसं काही तथ्य नाही असं मला वाटतं. कारण मी अनेकदा मतमोजणीला गेलेलो आहे किंवा पोलिंग एजंटचं देखील काम केलेलं आहे, काउंटिंग एजंटचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यामध्ये कुठंतरी यावेळी तर म्हणजे त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. VVPAT मशीन आलेले आहेत, त्यातली मतं चिठ्ठ्या मोजून दाखवल्या जातात. त्यामुळं फारसं काही त्यात वावगं होतं किंवा हॅकिंग होतं ह्यावरती काही माझा विश्वास नाही. पण हे म्हणणं आहे की ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा जे काही मानवनिर्मित असतं ते कंट्रोल देखील करता येऊ शकतं हे मलाही वाटतं. पण ह्या निवडणुकीत फार EVM घोटाळा आहे हे काही मला पटत नाही आणि माझं मत तसं नाही आहे. मग ह्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम इतका वन साइडेड का आला, दिग्गज नेते पराभूत का झाले, अशा अनेक चर्चा आहेत. या चर्चा जर पाहिल्या तर लोकांच्यात अनेक संभ्रमावस्था असल्याचं आढळून येतं. लोक म्हणतात एवढ्या सीटा वन साईड आल्या आणि आनंद कुठं दिसत नाही. ह्याचीही काही कारणं आहेत, ते देखील आपण या व्हिडिओत सविस्तरपणाने बघूया. महायुती इतक्या फास्टमध्ये कशी आली किंवा इतका त्यांचा प्रचंड विजय कसा झाला, प्रचंड म्हणून नाही तर महाप्रचंड विजय कसा झाला हे पाहिलं पाहिजे. त्याची काही कारणं आहेत, त्याचासुद्धा आपण अभ्यास ह्या व्हिडिओमध्ये करू किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. अर्थात हा सगळा माझा अँगल आहे, तुमची मतं याबद्दल निराळे असतील त्यांचा आदर आहेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी चर्चेत आहे ती लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हाच आपण एक व्हिडिओ केला होता, अगदी खाली आपल्या चॅनलवरती आहे. तो जर तुम्हाला मिळाला तर पाहून घ्या किंवा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. लाडक्या बहिणीचा फायदा होणे महायुतीला हे साहजिक होतं. आता काळ अतिशय कठीण आहे. मोबाईलचा रिचार्ज करायचा म्हटलं तरी किमान 250-300 रुपये लागतात. अशा वेळी 1500 रुपये महिन्याला आले तर ते फार चांगली किंवा एक समाधान देणारी गोष्ट आहे असं महिलांना वाटणं साहजिक आहे. महिला ह्या म्हणजे पैशावरती मतं विकले असं म्हणता येणार नाही, मात्र इतके पैसे एक गट्टा मिळाले आणि राज्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. लोकांची देखील अवस्था अतिशय दयनीय आहे. रोजगार नाही किंवा इतर काही गोष्टी आहेत, गरिबी ही सगळीकडे आहे. रेशनचं धान्य देखील महत्त्वाचं वाटतं लोकांना. अशा परिस्थितीत हे 1500 रुपये हातात येणं हे फार महत्त्वाचं होतं. 1500 रुपये म्हणजे किमान 6 दिवसाचा रोजगार जो काही असतो ग्रामीण भागात तोच त्या महिलांना मिळाला. त्यामुळे 1500 रुपये हे महिलांसाठी महत्त्वाचे होते. त्या महिलांनी योग्यरित्या ते बटन दाबलं आणि युतीला विजयी करण्यात, महायुतीला विजयी करण्यात एक मोठा मोलाचा हातभार उचलला. एकदमच त्यामध्ये 1500 रुपये तर आलेच, मात्र काही महिलांच्या पासबुकवरती काहीच उलाढाल होत नव्हती. त्या देखील महिलांच्या खात्यावरती इतकं ते बेनिफिट ट्रान्सफर झालं, इतका पैसा मिळाला. त्यामुळे त्या आनंदित होणं हे साहजिक होतं आणि लाडक्या बहिणींचा टक्का हा वाढलेला आहे. आता लाडक्या बहिणींनी तर टक्का वाढवला आणि तो टक्का महायुतीच्या बाजूला सरकला. काही महिलांना म्हणजे महिलांचं काय असतं की थोड्याफार त्या भोळ्या असतात किंवा भाबड्या असतात म्हटलं तरी पण हरकत ठरणार नाही. किंवा त्यांना राजकीय समज ही जी काही राजकीय मंडळी पुरुष मंडळी असतात त्यांच्यापेक्षा थोडीफार कमी असते. म्हणजे हे काय महिलांचा अपमान मी करत नाही आहे, जाणीवपूर्वक सांगतो की महिलांचा अपमान करत नाही, पण त्यांची राजकीय समज ही कमी असते. त्यामुळे ह्या महिलांचं मतदान महायुती करून घेण्यात यशस्वी झाली आणि महायुतीनं लाडक्या बहिणीची जी जाहिराती केल्या होत्या, म्हणजे अगदी अजितदादांचं जे गुलाबी कॅम्पेन होतं नरेश अरोरांनी डिझाईन केलेलं, ते सुद्धा या योजनेभोवतीच होतं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. त्यामुळं ह्या कॅम्पेनचा इतका हॅमरिंग झालं, इतकं लोकांच्या मनावरती ते बिंबवण्यात आलं बहिणींच्या, ते शेवटला तो टक्का महायुती घेऊन जाण्यात यशस्वी झाली. आणि सर्वात महत्त्वाचं, मतदानाच्या दिवशी सुद्धा लाडक्या बहिणींना कॉल आले होते. लाडक्या बहिणींनी मतदान केलं की नाही असा विचारणारा कॉल सुमारे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तो आलेला होता.
इतकं तगडं फॉलोअप लाडक्या बहिणींचं घेतलं, तिथं त्यांना यश मिळालं होतं. आता दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय की धार्मिक ध्रुवीकरण हे एक महायुतीचं महत्त्वाचं बलस्थान आहे. बलस्थान म्हणजे जवळपास भाजपा हिंदुत्वाचं राजकारण करते, धार्मिकतेचं राजकारण करते, हे काय लपून राहिलेलं नाही आणि ते जाहीरपणाने ते करतात, त्यामध्ये काही विशेष नाही आहे. पण यावर्षी त्या जोडीला जिहाद, व्होट जिहाद हा एक प्रकार देवेंद्र फडणवीसांनी चालू केला. देवेंद्र फडणवीसांनी जो व्होट जिहादचा मुद्दा मांडला तो धुळेमधल्या मतदारसंघातला, भामरे यांच्या मतदारसंघातला एक आकडेवारी ती दाखवली आणि मुस्लिम समुदायाचं एक गट्टा मतदान कसं झालं हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले. जरी तो मुद्दा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना फालतू जरी वाटत असला तरी सुद्धा तो मुद्दा फडणवीसांचा जो कोर व्होटर आहे, जो हिंदू व्होटर आहे, हिंदुत्व मानणारा व्होटर आहे, जो लोकसभेवेळी बूथपर्यंत सुद्धा पोचला नव्हता, मतदान केलं नव्हतं, त्याला परत त्यांनी ओढून आणण्यात यश मिळवलं. आणि फडणवीस हे त्यामध्ये, फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत किंवा अजितदादा असू देत, या सर्वांना त्याचा फायदा झाला आणि व्होट जिहाद हे थोडंफार प्रमाणात यशस्वी ठरलं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट वक्फ बोर्ड, या बोर्डाभोवती इतकं राजकारण झालं की ते बिंबवण्यात आलं, कुठल्याही जागेवरती ताबा मारता येतो वगैरे अशा गोष्टी बिंबवल्या गेल्या. त्या फेक असोत किंवा सत्य असोत, काहीही असो, पण ते मात्र त्याचा वापर अतिशय चतुराईनं त्यांनी करून घेतला. त्याचा परिणाम देखील चांगला आला. त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण असेल, त्यानंतर जातीय ध्रुवीकरणसुद्धा यामध्ये झालेलं दिसून येतं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चाललेला नाही किंवा ते म्हणाले की आम्ही या राजकारणात नव्हतो त्यामुळे तो फॅक्टर चालण्याचा संबंध नव्हता, हे जरी त्यांनी सांगितलं असलं तरी कुठंतरी ओबीसी मतं ही एकत्र आलेली या निवडणुकीमध्ये दिसली आणि ओबीसी मतं ही भाजपा महायुतीच्या मागे राहिलेली दिसली. हे एक महत्त्वाचं कारण होतं. आता तिसरं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या किंवा नगरपालिका आणि महानगरपालिका या ज्या संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. ह्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे जे काही त्यांचं काम आहे ते केलं ते स्थानिक आमदारांनी केलं. त्या स्थानिक आमदारांना एक विकास करता आला, हे विकासाचं नरेटिव्ह त्या मतदारसंघात लोकलला उभा करता आलं आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. शिवाय जी काही टक्केवारी असते ती सुद्धा त्यांना मिळाली असणारच. म्हणजे काही आमदार टक्केवारी घेतात, काही आमदार घेत नाहीत. मात्र आता सर्रास हा जो राजकारणाचा खर्च पाणी पाहिला तर टक्केवारी घेतच असणार लोक. त्यामुळे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झालेल्या नाहीत त्याचा फायदासुद्धा आमदारांना झाला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जर झाल्या असत्या तर कदाचित 2-3 गट असते आणि दुसऱ्या आघाडीला ऑटोमॅटिकली काम करण्यासाठी कार्यकर्ते मिळाले असते प्रत्येक लेवलवरती. मात्र ते मिळू न देण्यात सुद्धा या निवडणुका न झाल्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हे जे काय आहे निवडणुका होऊ न देणं हे सुद्धा पथ्यावर पडलं, ते भाजप आणि महायुतीच्या पथ्यावरती पडलं. आता सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट, या सर्व घडामोडीतली महत्त्वाची पुढच्या टप्प्याची एक गोष्ट आहे ती म्हणजे काय तर भाजप आणि जी महायुती आहे त्यांच्याकडे जे उमेदवार होते ते इतक्या दिवस निवडणुका लढवलेले होते, त्यांना निवडणुकीच्या यंत्रणेचा अनुभव होता. अशा बऱ्याच गोष्टी त्यांचा बांधलेला त्या मतदारसंघामध्ये लोकल ठिकाणी गट हा होता. कितीही अँटी इन्कम्बन्सी असली तरी सुद्धा हा गट नेहमी नेत्याशी निष्ठावान असतो आणि तो एक ठराविक गट्टा त्यांच्याकडे असतो. त्यांची तयार झालेली एक सिस्टीम असते, यंत्रणा असते आणि ती यंत्रणा अगदीच नवख्या उमेदवाराला तेवढ्या कमी काळात लावणे हे शक्य होत नसतं. म्हणजे अगदीच नवका उमेदवार तिथं उभा राहिला तर त्याला पहिला लोकांना भेटावं लागतं, त्यातून त्यांचे ग्रुप तयार व्हावे लागतात, मग ती यंत्रणा उभी करावी लागते. ह्या सगळ्यात प्रचंड वेळ जातो. तसं महायुतीबाबत झालं नाही, त्यांच्याकडे हे सगळं तयार होतं.
बहुतांश उमेदवार महाविकास आघाडीचे जे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे, हे नवखे होते. त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली गेली आणि त्या उमेदवारांना ती सिस्टीम राबवण्यात किंवा ते स्ट्रक्चर जे असतं ते तयार करण्यात फार सगळा वेळ लागला. आणि ती वेळ लागेपर्यंत महायुतीचं जे तयार असणारं स्ट्रक्चर होतं, त्या नेत्यांचं, लोकल नेत्यांचं जे स्ट्रक्चर होतं ते पुढे धावून गेले. आणि कितीही काही विरोधात असा रोष म्हणावा असा नव्हता, कारण लोकसभेत एक वेगळा निकाल होता आणि विधानसभेला लगेच तो पॅटर्न बदलला. त्याला कारणं आपण आत्ता सांगितले ती आहेतच. त्यामुळे हे स्ट्रक्चर करून घेण्याचं किंवा बूथपर्यंत मतदारांना घेऊन जाऊन त्यांचं मतदान आपल्यालाच व्हावं हे करण्यात कुठेतरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते किंवा नेते हे नवीनच असल्यामुळे, उमेदवार हे नवीनच असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते झालेलं नाही. आणि ह्याचा फायदासुद्धा महायुतीलाच पडला. त्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या नवख्या उमेदवारांचा तिथं फारसा टिकाव लागला नाही. मग आता याला एखादा अपवाद असू शकतो. रोहित RR पाटील, आबांचा मुलगा हा चांगल्या मताधिक्याने निवडून आला. याच्या मागं कारणं आहेत. ती म्हणजे एकतर आबांचा वारसा आहेच, पण त्याहीपेक्षा स्वतःचं असं त्यांचं अस्तित्व आहे. आणि रोहित पाटील हे अतिशय तळागाळात काम करतात, हे मी जवळून स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्या लोकांच्यापर्यंत पोचण्यात किंवा लोकांशी संपर्क ठेवण्यात, आपला गट बनवण्यात त्यांनी मागील काही वर्षे खर्ची घातलेली आहेत. त्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली तयार होतं, ते त्यांच्या पथ्यावर पडलं. आबांची सहानुभूती म्हणाल तर ती सहानुभूती असणं साहजिक होतं, पण तरीही अनेक विद्यमान जे उमेदवार होते ते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता किंवा अशांची मुलं निवडणुकीत उभी होती. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांचा जो निर्घुण खून झाला आणि त्यांच्यानंतर म्हणजे त्या झिशान सिद्दीकींना कुठेतरी सहानुभूती मिळण्याची शक्यता होती, मात्र झिशान सिद्दीकी यांचा सुद्धा पराभव झाला. त्या तुलनेत रोहित पाटलांचं यश हे फार मोठं म्हणावं लागेल, कारण त्यासाठी ते ग्राउंडवरती राबले होते. त्यामुळे हे निर्विवाद यश त्यांचंच होतं. त्यानंतर दुसरा एक मतदारसंघ करवीरमध्ये PN पाटील साहेब वारले. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र राहुल पाटील हे उभे राहिले, मात्र त्यांच्यासोबत लोक राहिले नाहीत. आणि तिथे चंद्रदीप नरके जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे राहिले होते, त्यांचा विजय झाला. त्यामुळे कष्ट करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. या सर्वच घडामोडीत वरुण सरदेसाई हा एक तरुण आणि यंग चेहरा विधानसभेत गेला. त्यांची एक मुंबई चावडीवरची जी मुलाखत होती ती पाहिली होती आणि त्यानंतर मी एक पोस्टसुद्धा फेसबुकला लिहिली होती आणि त्यामध्ये वरुण सरदेसाई यांचं कौतुक केलं होतं. त्यांना ग्राउंड रिॲलिटी माहिती आहे आणि ग्राउंडवरती काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे त्यांचं जे काही आहे ते संघटन तयार केलं त्यांनी आणि चांगलीच म्हणजे मातोश्रीचा तो एरिया असला तरीसुद्धा महत्त्वाचं हे होतं की तिथं पळणं हे महत्त्वाचं होतं. कारण जर संगमनेरसारख्या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांचा पराभव होत असेल, त्याच वेळी वरुण सरदेसाई हे नवखे उमेदवार असून सुद्धा जे पळून खेळले किंवा जे काही काम केलं त्यांनी आणि संघटन तयार केलं, त्याचा हा विजय आहे. त्यामुळे ह्या काही रोहित पाटील असतील, वरुण सरदेसाई असेल, अशा लोकांना याचं क्रेडिट हे द्यावं लागेल. त्यानंतर हे जे काही फॅक्टर होते ते आपण सगळे पाहिले. अशा काही गोष्टी होत्या त्या भाजपच्या महायुतीच्या पथ्यावर पडलेल्या होत्या. लोकांना हे EVM हॅकिंग वाटू शकतं. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तर काही ठिकाणच्या म्हणजे जे काही मतदान झालं त्याची आकडेवारी काढून ते फिरवलं चाललं की सगळ्या उमेदवारांना सेम कशी मतं मिळाली. तर अशा पद्धतीचं एक म्हणजे थोड्याफार फरकाने मागे पुढे आहेत, पण त्यात बहुतांशी काहीच तथ्य नाही आहे असंच माझं म्हणणं आहे. हे काही म्हणजे कसं असतं की अनेक वेळा ह्या सगळ्या EVMच्या ह्याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत आणि जर कुठे मोठे लोकच म्हणजे विरोधी पक्षातील मोठे लोक जर आवाज उठवत नसेल तर कार्यकर्त्यांनी तरी किती संभ्रम बाळगायचा त्याबद्दल हा देखील एक प्रश्नच आहे. लोकसभेला मग हे EVM काय सेट करता
आले नसते का, किंवा भाजपला 400 पार करता आले नसते का, असा देखील प्रश्न राहतोच. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे EVM आले ते काँग्रेसच्या कालावधीत आले, त्यामुळं त्यावेळी नरेंद्र मोदी सुद्धा ह्या EVM विरोधात होते, हे देखील महत्त्वाचं आहे. माझं तर असं मत आहे की ह्या EVMवरची जी मतदान पद्धती आहे ती बंद करून बॅलेट पेपरवरती चालू केली पाहिजे. कोणाच्या मनात काही संशयच नाही राहिला पाहिजे. काही लोकांची चूक झाली असेल, काही लोकांचं बरोबर असेल, मात्र हे सर्व टाळून कुठंतरी एकदा ह्या भारत देशाच्या मनातला संशय पूर्णपणे बंद करण्यासाठी, पूर्णविराम देण्यासाठी मतपेटीत म्हणजे बॅलेट पेपरवरतीच या निवडणुका व्हाव्यात. महायुतीच्या बाजूने जे काही झालं त्याचं सर्व परिणाम त्यांना चांगल्या स्वरूपानं मिळालं. मात्र महाविकास आघाडीचा जो काही तोटा झाला, तो तोटा आता भरून काढणं हे अशक्य वाटत असलं तरी देखील अवघड नाही. लोकांच्या जावं लागतं, लोकांशी संभाषण साधावं लागतं, संवाद साधावा लागतो, त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्या लागतात, आपल्या कार्यकर्त्यांचे गट तयार करावे लागतात, त्या कार्यकर्त्याला देखील ताकद द्यावी लागते वेगवेगळ्या रूपाने. अगदी सगळ्याच निवडणुका ह्या पैशावर होत नाहीत. यावेळी मुबलक प्रमाणात पैसा वाटला गेला, हे एक सांगायचं राहिलं. मुबलक प्रमाणात महायुतीकडे पैसा होता आणि तो पैसा अक्षरशः पाण्यासारखा वाहला, म्हणजे त्यांनी पाण्यासारखा ओतला पैसा, आणि पैसे ओतल्याचा परिणाम देखील त्यांना चांगला मिळाला. हे पैसे वाटताना देखील त्यांची एक चतुराई होती. या लोकांनी 1500 रुपये दिले, 1500 रुपये प्रतिमताला दिले. 1500 रुपये प्रतिमताला दिल्यानंतर पुन्हा एकदा त्या लाडक्या बहिणीचा रिमाइंडर म्हणजे अलार्म दिला, त्यांना एक सूचना केली. 1500 रुपये आलेत, लाडक्या बहिणीचं अनेकदा त्यांना आठवण करून देण्यात आली आणि ह्या बहिणी सगळ्या महायुतीच्या बाजूला गेल्या. अपवाद काही मतदारसंघात वगळता असं म्हणता येणार नाही, महिलांना दोष देता येणार नाही. मात्र ह्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या झालेल्या आहेत. पाण्यासारखा पैसा घालवला गेला आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. हा देखील त्यांच्या विजयातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. असं जर नसतं तर बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधून पराभव होणं अशक्य होतं. जर इतक्या वेळा झालेले आमदार असतील, तिथे विकास कामं केली असतील, तर इतके त्यांचा पाया भक्कम असेल तर त्यांचा पराभव होऊ शकतो. हे अनेकांच्या पचनी पडलं नसलं तरी सुद्धा पैसा हा मूळ फॅक्टर असतो आणि पैसा लोकांच्या हातात गेला त्याच्यामागं सर्वात महत्त्वाचं जे कारण असेल तर लोकांची गरिबी आहे, दयनीय अवस्था आहे. त्यातून जे कोणी लोक आपल्याला पैसे देतील त्याला मतदान करावं, हे साधं गणित त्या लोकांनी आता घातलेलं आहे. कुणी येऊन काही फरक पडणार नाही हे सुद्धा त्यांना समजलं आहे. त्यामुळेच ज्यावेळी हे मतदान होत असतं किंवा निवडणुका असतात, निकाल येतो, त्यानंतर उत्साह दिसत नाही असा एक समज लोकांचा आहे. मात्र उत्साह किंवा उत्सव जे काही साजरे केले जातात ते भिकारी लोक कधीही साजरे करत नाहीत. त्यामुळे पैसे घेऊन मतदान केलेले लोक हे दोन्ही बाजूने पैसे घेतले होते, त्यामुळे तोंड कुठं रंगवायचं किंवा आपण का लोकांच्या तोंडावर यायचं आणि आपला जो काही उघड म्हणजे चेहरा उघड करायचा. जर दोन्ही बाजूने देखील पैसे घेतलेले लोक असतील तर ते कशाला ह्याच्या समोर येतील, कोणाच्याही लोकांच्या तोंडावरती काय येतील, हा देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. मतदारांचा उत्साह कमी दिसण्यासाठी किंवा लोकांना ते काही दिसत नव्हतं, मात्र लोकांनी मतदान हे महायुतीला दिलेलं आहे हे सत्य आता कुठंतरी महाविकास आघाडीनं स्वीकारलं पाहिजे आणि त्यानंतर कामाला लागलं पाहिजे. ह्या सगळ्यात एक चांगली गोष्ट अशी झाली की युतीच्या हाती ही सत्ता गेली, ते एका दृष्टीनं बरं झालं. कारण आज राज्याची आर्थिक स्थिती काही फार चांगली नाही. राज्यावरती कर्ज किती आहे, राज्य कर्जबाजारी आहे हे लोकांना देखील माहिती आहे. तरी देखील लोकांच्या जीवनावरती त्याचा काही फरक पडत नसतो आणि त्यामुळं हे राज्य जे कर्जबाजारी आहे ते महायुतीच्या हातीच गेलं. केंद्र आहे, राज्य आहे, त्यांचं ते बघून घेतील, समन्वय साधतील. त्यामुळे जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं यदाकदाचित तर मात्र केंद्र आणि राज्याच्या भांडणात बोंबाबोंब झाली असती. त्यामुळे लोकांनी सुद्धा कुठंतरी चांगला निर्णय केला. गेली महायुतीच्या हाती सत्ता जाईना, मात्र आता कुठंतरी
50 खोके एकदम ओके, राज्य कायम सतत अस्थिर ठेवण्यापेक्षा एका बाजूला झाडून कौल दिला, ते देखील चांगलं झालेलं आहे. एका दृष्टीनं जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून पुढं गेलं पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीने आता 2029ची तयारी करावी. आधीमध्ये जी पंचायत समिती किंवा आत्ता मात्र ह्या दणक्यात निवडणुका ह्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. आता आपले जे काही महाराष्ट्र राज्याचे वकील असतात ते न्यायालयात जातील, बाजू मांडतील आणि ह्या निवडणुका लवकरात लवकर लागतील अशी आशा आहे. त्यामुळे इतकी काही चिंता करण्याची गरज नाही. आता ह्या लोकांना ताकद देणे, ह्या लोकांच्या मागे उभे राहणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा गोष्टीत महाविकास आघाडीने भाग घेऊन नंबर 2ची फळी तरी किमान आपल्यासोबत येईल याची खात्री करावी आणि पुढं जावं. EVM वरती टीका करत बसण्यात काहीही हासिल होणार नाही आहे. EVM बदनाम होईल, ते कायमच बदनाम होत आले. कधी भाजप बदनाम करते, कधी पडलेला उमेदवार बदनाम करतो, कधी महाविकास आघाडी बदनाम करते. त्यात फारसं काही तथ्य नाही आहे. आता जे आहे ते सत्य स्वीकारून कामाला लागणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे येत्या 5 वर्ष, अजून 5 वर्षे आहेत, त्या दरम्यान इलेक्शन आहेत. सोसायटी असतील किंवा इतर काही संस्था असतील यांच्या इलेक्शन असतात. त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कार्यकर्ते गोळा करणे महत्त्वाचं आहे. संघटन तयार करणे, यंत्रणा तयार करणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमच्याकडे कितीही पैसा असो, काहीही असो, त्याचाही उपयोग होत नाही. मात्र यंत्रणा असेल, पैसाही असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक जर तुम्हाला साथ देणार असतील तर तुमचा विजय हा होतो. तो बिन पैशाचा सुद्धा होऊ शकतो. हे भगरे सरांच्या सारख्या विजयाने आपल्याला दिसलेलं आहे यापूर्वी लोकसभेला. त्यामुळे कुठलाही किंतु परंतु न बाळगता जनतेचा कौल स्वीकारून कामाला लागणे हिताचे ठरेल असं वाटतं. मित्रांनो, तुमचा या निवडणुकीबद्दलचा काय अँगल आहे? तुम्हाला वाटतंय का EVM घोटाळा झाला असेल किंवा महायुतीला हा जनतेने खरोखर कौल दिला असं वाटतं का? तुमची मतं काय आहेत ती सुद्धा मला जाणून घ्यायला आवडतील. आपण जर या चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसलं तर ते करून घ्या. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.